ज्यांची 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये बघा, नव्या सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का, या महिलांचे पैसे होणार बंद, आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा. बघा, आत्ताच तुम्ही एक व्हिडिओ पाहिला आहे, त्या व्हिडिओमध्ये आदित्य तटकरे मॅडमने एक मोठी घोषणा केलेली आहे. काही महिलांचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत. ते पैसे कुठल्या महिलांचे बंद होणार आहेत ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण त्यांनी खूप मोठी घोषणा केली आहे. 4 व्हीलर तर आहेच, पण अजून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्यांच्या या घोषणेमध्ये किंवा त्यांच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये, त्या आपण पाहणार आहोत. त्यांनी काही जे निकष आहेत ते थोडे चेंज होणार आहेत. ते काही निकष असणार आहेत, तुम्ही पण त्यात असाल का ते तुम्हाला चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण मी व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला आदित्य मॅडमनी काय सांगितलं डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, 4 चाकीचं त्यांनी सध्या सांगितलं आहे, आधार कार्डचं सांगितलं, पण अजून काही गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी सांगणार आहे, कारण काही तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी हा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, तसेच त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट, ठीक आहे, याच्यामध्ये जर नावाचं स्पेलिंग वेगवेगळं असेल तर त्याचं आता व्हेरिफिकेशन नव्याने होणार आहे. आधी हा पॉईंट नव्हता लाडक्या बहीण योजनेत नियमामध्ये, पण आता तो नव्याने चालू करणार आहेत. कारण आधार कार्डवर स्पेलिंग आणि जर बँक अकाउंटचं खातं असतं आपलं, त्याच्यात तुमच्या नावाचं स्पेलिंग आहे ते एक्झॅक्टली बरोबर पाहिजे. त्याचा जर डिफरन्स असेल तर मात्र पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमचं पण असं असेल तर चेक करा. आणि अजून काही 4-5 पॉईंट्स आहेत ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचे पैसे बंद होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यात तुम्हाला कळणार आहे की आपल्याला पैसे चालू राहणार आहेत किंवा बंद होणार आहेत. ठीक आहे, आपण सविस्तर माहिती बघायचं. चला, लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ती अपडेट तुम्हाला मी सविस्तर आता सांगते. चला बघा, लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली. खरं तर लाडक्या बहिणीसाठी धक्कादायकच बातमी आहे, कारण आता निकषात बदल आणि निकष काटेकोरपणे चेक करण्याची पद्धत आहे ती चालू झालेली आहे. ती बघूयात आपण. बघा, लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशानं ही योजना सरकारनं चालू केली होती. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. काही महिलांना योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे, त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. आता काही महिलांना पैसे मिळणं बंद होईल. त्या महिला कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. मग नेमकं काय म्हणायला पाहत आपण. लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. बघा, म्हणजे तक्रारी आलेल्या आहेत, तक्रारीला चालू झालेल्या आहेत. ठीक आहे, तक्रार कशाच्या, तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचे नियम आहेत, त्या नियमाच्या बाहेर जाऊन ज्यांनी लाभ घेतला अशांच्या तक्रारी जर आल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आदित्य तटकरे आधी पण म्हणाले होतं. ठीक आहे, आधी असं होतं की सरसकट तपासणी होणार, पण नंतर त्यांनीच क्लिअर केलं की जसं आमच्याकडे तक्रारी येतील तसं आम्ही महिलांची जी अर्जांची पडताळणी आहे ते परत करू. पण आता सध्या 5 तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या अँगलने आम्ही या तक्रारींची पडताळणी करणार आहोत. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. बघा, म्हणजे ज्यांनी पात्रता नसताना पण फॉर्म भरत अशा महिलांनी प्रामाणिकपणे त्यांनी आपण पात्र नाहीत असं म्हणून लिहून दिलं आहे पत्र. ठीक आहे, म्हणजे त्या महिलांचे खरंच खूप कौतुक आहे, कारण त्यांनी स्वतःहून पत्र लिहिलेलं आहे की आम्ही पात्र नाही आहोत. त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. ठीक आहे, तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे, मात्र मूळ JR मध्ये कोणताही बदल होणार नाही असं आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हणाले. म्हणजे मूळ JR आहे तो लाडक्या बहिणीचा त्यात काही डिफरन्स होणार नाही, पण अर्जांची पडताळणी ज्या तक्रारी आल्या त्यांच्या अर्जांची पडताळणी परत होणारच आहे. मग आता कोणत्या अर्जांची पडताळणी नेमकी होणार बघायचं. पण आता याच्यात तुम्हाला कळणार आहे की तुमच्या पण अर्जाची पडताळणी होणार. हे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही क्लिअर व्यवस्थितपणे ऐका, कारण ह्या एकापैकी तुमचं जर एक काय असेल तर तुमची पडताळणी होऊ शकते. बघा, ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर योजनेचा फायदा घेतात अशा अर्जांची होणार स्क्रुटनी. म्हणजे बघा, तुमचं जर वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्या अर्जांची
पडताळणी आहे ते परत होणार आहे. बघा, हा पहिला पॉईंट आहे. दुसरा आहे 4 चाकी वाहन असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी. तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल तर तुमच्या पण अर्जांची पडताळणी होणार आहे. एकाच महिलेने 2 अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार स्क्रुटनी. बघा, एकाच महिलेने जर 2 वेगवेगळे अर्ज केले असतील तर त्या महिलांची आता परत एकदा तपासणी होणार आहे. लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी. म्हणजे ज्या महिला महाराष्ट्रातल्या आहेत किंवा ज्या मुली महाराष्ट्रात आहेत त्यानंतर त्या लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेल्या आणि त्या आत्ता पण योजनेचा लाभ घेत आहेत, ठीक आहे, किंवा त्यांनी नाव चेंज नसेल केलं किंवा काही असेल, त्यांची पण आता परत पडताळणी जी आहे ती होणार आहे. आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावामध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे, अशी माहिती आदित्य तटकरे मॅडमने दिली. म्हणजे तुमचं आधार कार्डचं नाव आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स असतील, बँकेचं खातं असेल, काही असेल, त्याच्यावर जर तुमचं नाव वेगवेगळं असेल तर मात्र तुमच्या अर्जांची तपासणी होऊ शकते. काय होतं, स्पेलिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, स्पेलिंग मिस्टेक असेल त्यांची पण अर्जाची तपासणी होणार आहे, ठीक आहे. बघा, दरम्यान अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाभार्थी महिलेचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत अशा महिलांना आता योजनेतून वगळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो. बघा, म्हणजे आता बऱ्याच महिलांचं जे आहे ते काय म्हणू शकतो आपण, उत्पन्न किंवा आर्थिक हा जो मदत होती ती बंद होऊ शकते. कारण त्यांच्याकडे पात्रता नव्हती किंवा त्यांचे पात्रच नव्हतं त्या योजनेसाठी, म्हणून त्यांचे आता पैसे बंद होतील. तसेच काही महिलांनी स्वतःहून आपण पात्र नसल्याने पत्र लिहिलं आहेत की आम्ही पात्र नाही, त्यांचे तर होणारच आहेत. पण आता ज्या तक्रारी आलेल्या आहेत विभागाकडे, त्या तक्रारीमुळे आता त्यांना अर्जांची पडताळणी करणं अनिवार्य आहे, त्यांना करावीच लागणार आहे. अशामध्ये ज्या महिला बाहेर निघतील त्या महिलांना पैसे इथून पुढे मिळणार नाही. डिसेंबरपर्यंत पैसे मिळाले असतील किंवा मिळायला पण नसेल तर त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाही. तुम्हाला मी सांगितले पॉईंट, त्या पॉईंटमध्ये तुम्ही बसत असाल तर मात्र तुम्ही पण या योजनेतून वगळण्यात येणार आहात, ठीक आहे. 4 व्हीलर असेल घरात, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल किंवा तुमचं आधार आणि अनेक डॉक्युमेंट्स असतील वेगवेगळे, त्यांचं स्पेलिंग मिस्टेक असेल, वेगवेगळे असेल, त्यांची जी अर्जांची पडताळणी ती नक्कीच होणार आहे. आता महिलांना खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण सरकारने परत एकदा अर्जांची पडताळणी हा विषय चालू ठेवणार आणि हा विषय जो होता चालू राहीलच आणि हे खरंच होणार आहे. आता मागच्या वेळेस अर्जांची पडताळणी होणार असं म्हणलं होतं पण तेव्हा काही झालं नाही. पण आता तेव्हा आदित्य मॅडम म्हणाले होते की तक्रारी येईल तसं आम्ही करू, पण आता तक्रारी पण आल्या, त्याच्यामुळे आता अर्जांची पडताळणी जी आहे ते व्हायला चालू होणार आहे आणि तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तुम्ही आता त्या पॉईंट्समध्ये वाचा. ह्या पॉईंट्समध्ये तुम्ही बसत असाल तर मात्र तुमचे आता पैसे जे बंद होणार आहेत, कुठल्या पण एका पॉईंटमध्ये बसत असाल तर तुमचे पैसे बंद होतील. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे पण जेव्हा फॉर्म निघतील कुठल्या योजनेचे असू दे, सगळ्यांना ते पात्रता असल्यावरच तुम्ही फॉर्म भरा. पात्रता नसेल तर फॉर्म भरू नका, कारण तुमची कारवाई होऊ शकते खोटं बोलून किंवा काय असं करून. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा की कुठली योजना असू दे त्यात पात्रता सगळ्या पॉईंट्समध्ये आपण बसत असू, सगळ्या पात्रतेमध्ये बसत असू तरच तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे. ह्याच्यामधनं आपल्याला कळलं की आपल्याला इथून पुढे पात्रता असेल तरच फॉर्म भरायचा, नाही तर नाही, ठीक आहे. कारण पुढे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. सध्या तर लाडक्या बहिणीवर कुठली कारवाई नाही करणार, फक्त पैसे बंद होतील. कारण पुढे कारवाई वगैरे काय असं आलं नाही आहे, फक्त त्यांचे पैसे बंद होतील असं घोषणा झालेली आहे, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या पॉईंट्समध्ये बसत असाल तर तुमचे पैसे वगळण्यात येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर आत्तापर्यंत 1 पण रुपया आला नसेल, तुम्ही आता पैशांची वाट पण बघू नका. कारण जर तुमच्या ह्या पॉईंटमध्ये तुम्ही बसत असाल आणि तुम्हाला अजून 1 पण रुपया आला नसेल, तुमचे पैसे तिथूनच बंद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही, ठीक आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की हा निर्णय योग्य आहे की काय, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.